तर आम्ही घेऊन टाकला एक प्लॉट आणि तिथंच लगेच कंपाऊंडचं पण काम चालू केलं. आता पुढं काय काय झालं हे सगळं बघण्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. तर नमस्कार पब्लिक, म्हणलं सकाळी सुरुवात देवधर्मापासून करावं म्हणून आलो मंदिरात. इथं मस्तपैकी सगळ्या देवाचे दर्शन झाले आणि आलो दुकानात. तेवढ्यात एका मागे एक कस्टमर चालू झाली. मग गोडाऊन आवरायचं काम चालू केलं. थोड्या वेळाने दुकानात पार्सल आले, ते सगळे उतरून घेतले. आता बरेच दिवस झाले या कामामुळे मी बाहेर खेळायलाच गेलो नव्हतो, म्हणून मित्रासोबत आलो क्रिकेट खेळायला. तेव्हा बघितलं का कोणी हेलिकॉप्टर शॉट मारतय तर कोणी सुपला शॉट. पोर अशी खतरनाक बॅटिंग करीत असल्यामुळं डायरेक्ट बॉलच हारून गेला. आणि तेवढ्यात मला आठवलं का आज रविवारचा बाजार असल्यामुळे मला कस्टमर कडून पैसे आणायचे होते. आता तुम्ही म्हणता कशाचे पैसे, तर जे कस्टमर आमच्या दुकानातून उधार खरेदी करतं त्यांच्याकडून. सगळ्याकडून पैसे जमा केले आणि तेवढ्यात दिसले मंगेश शेठ व त्यांचे मित्र. ते काय म्हणते बघा. हे दुकान आमची आई एवढी भारी, पण दिसायचं नाही तुम्हाला छान कधीतरी, म्हणून आमचं काढतं का व्हिडिओ. आमचा भाऊ आहे भिकारी. तुम्हाला समजतं का? आता मला जायचं होतं आमच्या प्लॉट कडे. इथं आल्यावर बघितलं का गेटचं काम झालं होतं आणि बरंचसं तार कंपाऊंडचं पण काम झालं होतं. थोडं काम राहिल्यामुळं मामुनी लगेच 120च्या स्पीडनी जाळी आथरली. तसं आपल्या ओमिनीमध्ये जाळीचा भरपूर स्टॉक होता, पण जर कमी पडलं तर, म्हणून पप्पा आणि दादा एक बंडल घेऊन आले. आता बघा, कोणतेही काम असू आमची ओमिनी ही कधी पण आम्हाला काम आहे ती. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. राम राम.